नरहरी झिरवाळ जे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत आणि अन्न व औषध प्रशासनाचे मंत्री आहेत. त्यांचाही राजकीय विकेट्स जातो की काय हेच आता पाहायचं आहे. सविस्तर वृत्त असं की नमस्कार, मी दिगंबर शिंदे डिगा पाटील, संपादक एक वृत्त न्यूज चॅनल नांदेड. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आज घडीला यापूर्वी 3 विकेट्स गेलेल्या आहेत. त्या म्हणजे राजकीय विकेट्स असं म्हणता येईल, जे की मंत्रिपदावर तीनही विराजमान होते, त्यांच्या राजकीय विकेट्स गेलेल्या आहेत. ज्यामध्ये अनेक दिवसांपूर्वी अर्थात 2022 मध्ये स्वर्गीय संतोष देशमुख जे की सरपंच यांची निर्घृण हत्या प्रकरणी वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड यांचे थेट संबंध धनंजय मुंडे असा संबंध आल्यानंतर तेव्हाचे तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागलेला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे अतिशय विश्वासू युवा मंत्री म्हणून ते परिचित होते. त्यानंतर त्यांची धुरा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार माणिकराव कोकाटे यांना कृषी मंत्री पद बहाल करण्यात आलं. परंतु अल्पावधीमध्येच त्यांनी कृषी विषयक जे काही चुकीच्या पद्धतीची भाष्य केलं, त्यामुळं त्यांना कृषी मंत्री पदावरून गच्छंती करण्यात आलं. त्यानंतर छोटेखानी एक मंत्रिपद देण्यात आलं, पण त्याही वेळी घरकुलाचं त्यांचं प्रकरण पुढे आलं आणि त्यातही त्यांना राजीनामा द्यावा लागलेला होता. ही दोन राजकीय मोठमोठी विकेट्स गेल्यानंतर सध्या जी चर्चा चालू आहे ती म्हणजे भोंदूबाबा खरात प्रकरणी त्यांच्या संस्थेमध्ये कार्यकारिणीमध्ये रुपाली चाकणकर यांचा असलेला समावेश आणि माध्यमांमध्ये झालेल्या चर्चा या सर्व अंती मुख्यमंत्र्याच्या आदेशान्वये रुपाली चाकणकर यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद त्यांना सोडावं लागलेलं आहे. आज घडीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वे सर्व अजितदादा हयात नसले तरीही आजपर्यंत 3 विकेट्स आणि आता कालपासनं मात्र नरहरी झिरवाळ जे की विधानसभेचे माजी उपाध्यक्ष होते, त्यासोबतच सध्या अन्न व औषध प्रशासनाचे ते मंत्री आहेत. अतिशय सर्वसामान्य आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागातला एक टोपी जो सांस्कृतिक मराठी परंपरेचा भाग आहे, ती टोपी परिधान केलेलं हे व्यक्तिमत्व संबंध महाराष्ट्राला परिचित आहे. पण कालपासनं त्यांचा जो वेगळ्या पद्धतीनेचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे, त्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाचे महायुतीच्या घटक असलेल्या या चौथ्या राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा विकेट्स जातो की काय, राजकीय विकेट असं संबोधतो आहे मी, जातो आहे की काय हेच आता पाहावं लागणार आहे. एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे डिगा पाटील. याबाबतच्या आपल्या काही प्रतिक्रिया असतील, कमेंट्स असतील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला का होईना अप्रत्यक्षरित्या कोणी डिवचते का का राष्ट्रवादी अजित पवार गटाला डावलण्याचा प्रयत्न केला जातो आहे की काय, असंच या ठिकाणी जर वाटत असेल तर आपल्या प्रतिक्रिया द्या. कारण रोहित पवार यांनी जे काही वेगवेगळ्या माध्यमातून प्रसार माध्यमाकडे जे भाष्य केलं की त्यांच्या काकींना दूर सावरलं जात आहे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट काही मोजकी मंडळी आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न करत आहात. दोन्ही ट्रँगल वेगवेगळ्या जरी असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटांना मात्र आज घडीला मात्र एकेकाळी दादा जे दादाच होते ते सक्षमपणे या गोष्टीकडे पाहायचे. परंतु आज दादांच्या हयातीमध्ये या राष्ट्रवादी अजित पवार गटाला कोणी खिळखिळ तरी करत नाही का, असाच प्रश्न आता समोर येतो आहे. धन्यवाद. मी एक वृत्त न्यूज चॅनलसाठी दिगंबर शिंदे डिगा पाटील.